नांदेड जिल्ह्यातील मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कठोर कारवाई करा। महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जिल्हा शाखा नांदेडचे जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड जिल्ह्यात मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर जाणून बुजून व्यक्तिद्वेषापोटी अनेक वेळा खोटे गुन्हे दाखल होत आहेत। जसे की श्री हनुमंत अंगत मामिलवाड, राहणार भोकस खेडा, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून तो इसम दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी खानापूर फाटा येथे तहसील कार्यालयाचे गौण खनिज पथक गौण खनिज वाहन तपासणी करीत असताना गौण खनिज पथकासोबत हुज्जत घातली आणि तपासणी करत असताना अरेरावीची भाषा वापरत शासकीय कामात अडथळा निर्माण केला। सदरील कारणावरून त्याच्यावर दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 132 व भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 351(2) नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। सदर गुन्ह्याची खुन्नस मनात ठेवून तलाठी DG रातोळीकर यांच्यावर दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी पोलीस स्टेशन देगलूर येथे खोटा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा अर्ज दिला। सदरील व्यक्तीची पार्श्वभूमी पाहिल्यास तो अनेक शासकीय कार्यालयामध्ये हुज्जत घालणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, खंडणी मागणीच्या आशयाने पत्रव्यवहार करणे, माहितीचे अधिकार टाकणे अशी सतत कृत्य करत आहे। त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत। संबंधितावर प्रतिबंधात्मक कारवाई करून अद्याप त्याच्या वर्तणुकीमध्ये बदल झालेला नाही। तो संघटित गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा MPDA अंतर्गत हद्दपारी करण्यात यावी। सदरील व्यक्तीने जर पोलीस स्टेशन येथे खोटा गुन्हा दाखल केल्यास भविष्यात नांदेड जिल्ह्यातील महसूल गौण खनिज पथकास कार्यवाही करण्यासाठी मर्यादा येईल व खोटे गुन्हे दाखल झाल्यास तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल। त्यामुळे मंडळ अधिकारी व तलाठी यामध्ये क्षेत्रीय स्तरावर कारवाई करण्याची मानसिकता राहणार नाही। या संदर्भात जिल्हाधिकारी नांदेड यांना मंगळवार दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जिल्हा शाखा नांदेडचे जिल्हाध्यक्ष NG कानगुले, कार्याध्यक्ष LR देशमुख, उपाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह संघातील अधिकारी पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना मंगळवारी एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनातून सदरील त्या इसमावर हद्दपारीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे। सदरच्या या निवेदनाबाबत तसेच या मागणी संदर्भात महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जिल्हा शाखा नांदेडचे अध्यक्ष NG कानगुले यांनी तसेच तलाठी DG रातोळीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आपली प्रतिक्रिया दिली आहे। सदरील या प्रतिक्रियेतून त्यांनी निवेदन सादर केले असल्याचे म्हटले आहे। सर, आज आपण जिल्हाधिकारी महोदयांना त्याच्या संदर्भात निवेदन दिले, काय मागणी? मी नांदेड जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष आहे। नांदेड जिल्हा हनुमंत मामिलवाड नावाचा इसम तो हर प्रशासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तलाठी कार्यालयामध्ये जाऊन कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकाऱ्याला जाणून बुजून त्रास देतो आणि पैशाची मागणी करण्याचा प्रयत्न करतो। तशाच प्रकारे माननीय रातोळीकर म्हणून तलाठी आमचे देगलूरला कार्यरत आहेत, त्यांनी अंदाजे एक महिन्याखाली एक रेतीवर गुन्हा दाखल केला होता। त्या गुन्ह्यामध्ये तो माणूस होता, त्यामुळे त्यांनी त्याचा खुन्नस काढण्यासाठी तो माणूस संबंधित रातोळीकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न पोलीस स्टेशन देगलूर SDPO देगलूर येथे जाऊन त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते। त्या तात्काळ संबंधित रातोळीकरला ही माहिती भेटल्यानंतर माझ्याशी माननीय जिल्हाधिकारी तसेच RDC त्यानंतर माननीय SDO ऑफिस यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांच्या संपर्क साधला आणि आज जे आम्ही भेटा गेलो जिल्हाधिकारी साहेबाला, संबंधित आमच्या तलाट्यावर कसल्याही प्रकारे गुन्हा दाखल होऊ नये आणि जो माणूस त्याच्यावर 10 ते 12 गुन्हे दाखल आहेत त्यांना नांदेड जिल्हा व जे काय कारवाई करायची तडीपाराची ती कारवाई करण्यात यावी। जर त्याच्यावर कारवाई नाही केली तर जिल्हा बंद होईल अशी आम्ही त्यांना
संबंधित अधिकारी व जिल्हाधिकारी साहेबांशी संपर्क साधलेला आहे. हा सर, काय प्रकार आहे? आज तलाठी मंडळ अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यात आलं आपल्या समोर. काय प्रकार आहे? मी तलाठी रातोळीकर, DG रातोळीकर, देगलूर सज्जा येथे मागच्या 1.5 वर्षापासून कार्यरत असून मी खानापूर फाटा येथे महसूल पथक, आमचं गौण खनिज पथक आहे. त्या दरम्यान आम्ही खानापूर फाटा येथे गौण खनिज वाहनावर कारवाई करत असताना, म्हणजे तपासणी करत असताना गाड्या जे येत होत्या त्या गाड्याची तपासणी करून इन्व्हॉइसवर सह्या करून देत असताना मामीलॉड, हनुमंत मामीलॉड नावाचा इसम तेथे आला आणि आम्हाला गाड्या तपासणी करताना अडथळा केला आणि आरेरावीची भाषा केला. आणि त्याचा मूळ मानस हा होता की तो पैशाच्या हेतूने काहीतरी काढाव या हेतूने आला आणि संबंधित इसमाने माझ्या विरुद्ध म्हणजे शिवीगाळ करणे, धमकी देणे आणि कामामध्ये अडथळा केला. त्यामुळे मी त्याच्यावर 353 गुन्हा मागच्या 3 महिन्यापूर्वी केलेला होता आणि त्या गुन्ह्याची खुन्नस धरून तो आता 3/12/2024 रोजी पोलीस स्टेशन देगलूर येथे गुन्हा दाखल अट्रॉसिटी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा, खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे खूप चुकीचं आहे त्याचं वर्तन आणि त्याच्यावर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झालेले आहेत. हद्दपारीची सुद्धा एकदा कारवाई झालेली आहे. तो एक भीतीचं वातावरण निर्माण करत आहे. आजही तो माझ्या ऑफिसला येऊन व्हिडिओ शूटिंग करणे, धमकी देणे या प्रकारची कारवाई त्याची सुरूच आहे. अशा व्यक्तीवर कारवाई करणे गरजेचे आहे, कारण आम्हाला ड्युटी करत असताना मग अशा जर व्यक्तीने जर त्रास दिला तर भविष्यात आम्हाला कर्तव्य करणे किंवा ड्युटीवर कार्य करणे थोडंसं अवघड जाईल. तरी माझी कलेक्टर साहेबाला विनंती आहे की त्याच्यावर हद्दपारीचा गुन्हा हद्दपारी करण्यात यावी अशी माझी विनंती आहे.